नमस्कार मंडळी. आज आपण छान असं मसाला वांग बनवणार आहोत. पाहू शकता आपण अप्रतिम चवीचं हे मसाला वांग बनवून तयार झालं होतं. चला आता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. कांदा, अद्रक घेतलेला आहे. थोडंसं मी शेंगदाणे घेतलेले, लसूण घेतलेलं आहे, जिरं घेतलं, त्याच्यामध्ये धने आणि खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. आता हे जे संपूर्ण जे आपण मसाले घेतलेले आहे, आता कढईमध्ये घालून घेऊया आणि हे भाजून घेऊया. बघा आता संपूर्ण मसाले मी कढईमध्ये घालून घेत आहे आणि यामध्ये तेल घालायचं आणि मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला. बघा संपूर्ण मसाले मी एकाच कढईमध्ये भाजून घेणार आहे. बघा मसाले छान भाजून झालेले आहे. आता हे मसाला थंड होऊ देऊया. तोवरती आपण वांगी चिरून घेऊया. बघा वांगी सुरुवातीला घेतलेले आहे. आता हे वांगी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे. बघा हिरवी वांगी आहेत ही. हिरवी आणि हे जांभळ्या रंगाची वांगी ही चवीला खूप छान लागतात. तर अशा पद्धतीची मस्त अशी कवडी-कवडी वांगी घेतलेली आहेत. तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ वांगी आता मी धुवून घेतलेली आहेत. बघा आता डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि मसाला भरण्यासाठी आपण जी वांगी आहेत ती कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने त्याचं मी देठ कट करून घेणार आहे आणि 4 बाजूनी बघा अशा पद्धतीने हे जे वांग आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे वांगे आहेत ते मी कट करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला मसाला छान व्यवस्थित भरता येतो. बघा अशा पद्धतीने सर्व जी वांगी आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने बघा सर्व जी वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. बघा सर्व वांगी अशी कट करून घेतलेली आहेत. त्यानंतर बघा जो आपला मसाला आहे तो सुद्धा थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि याचं छान असं वाटण बनवून घेऊया. बघा संपूर्ण मसाला घालून घेतलेला आहे. त्यामध्ये बघा थोडंसं कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि पावडर मसाले आपण यामध्येच घालून घेऊया. हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे. आता संपूर्ण मसाला आपण घालून घेतलेला आहे. यामध्ये बघा थोडंसं आपण पाणी घालून घेऊया. बघा थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं छान असं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. बघा संपूर्ण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण जे वांगी घेतलेले त्या वांगीमध्ये आपल्याला बघा हे आता वाटण भरून घ्यायचं आहे. संपूर्ण जे वाटण आहे ते याच वांगीमध्ये मी आता भरून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने जे वाटण आहे ते आपल्याला मस्त असं भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मसाला वांगी जर बनवली ना, चवीला अप्रतिम होतात. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान लागतात. त्यानंतर बघा कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. 2 पडी मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर बघा जे वांगे होते, ते वांगे आपण आता या मसाला तेलामध्ये छान असे परतून घेऊया. बघा संपूर्ण जो मसाला आहे मी याचमध्ये तो घालून घेतलेला आहे. आता आपल्याला हे जी वांगी आहे ना, मस्त तेलावरती छान परतून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मस्त परतून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. सारखी अधूनमधून आपल्याला हे वांगी पलटून घ्यायची कारण की तळाला लागू शकतात. बघा अशा पद्धतीने मस्त असे परतून घ्यायचे आहेत. 2 वेळा मी हे परतून घेतलेले आहेत असे बघा मधून-मधून. बघा आता वांगे आहे ना छान असे मऊ झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. नाहीतर तुम्ही अख्खे असे सुद्धा तुम्ही खाऊ शकता. असे सुद्धा खूप छान लागतात. यामध्ये मला थोडा रस्सा हवा आहे. तर यामध्ये बघा मिक्सरचं पॉट धुवून मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. बघा आता याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. बघा मस्त थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे वरून आणि कोथिंबीर घातलेली आहे. बघा आपल्या मसाले वांगे जे आहे ते बनवून तयार झालेले आहे. भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम चवीचे हे आपले मसाले वांगे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे आणि एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने मसाला वांगे. बघा मस्त अशी आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. चमचमीत असे हे मसाले वांगे बनवून झालेले आहेत. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा मस्त आपले चमचमीत आणि मस्त झणझणीत असे हे मसाले वांगा जे आहे बनवून तयार झालेले आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.